नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील बेकायदेशीर आणि नियम मोडणाऱ्या 5 लॉजेसवर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे. त्र्यंबक रोडवरील हॉटेल आणि लॉजेसच्या आडून अवैध व्यवसाय आणि अनैतिक प्रकार सुरू असल्याचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी ही मोठी मोहीम भास्कर.com राबवली आहे. महाराष्ट्र टाइम्स.com या धडक कारवाईची सविस्तर बातमी खालीलप्रमाणे आहे. मुख्य कारवाई आणि कारणे: नाशिक ते त्र्यंबकेश्वर दरम्यानच्या 15 ते 17 किलोमीटरच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत लॉज थाटण्यात आले आहेत. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आणि काही स्थानिक तक्रारीनंतर नियम धाब्यावर बसवणाऱ्या 5 प्रमुख लॉजेसवर छापे टाकण्यात आले. महाराष्ट्र.टाइम्स.com या कारवाईत खालील गंभीर त्रुटी आणि नियमभंग आढळून आले. ओळखपत्राशिवाय प्रवेश: लॉज चालकांकडून ग्राहकांचे कोणतेही अधिकृत ओळखपत्र, आयडी प्रूफ न घेता केवळ जास्त पैशांची मागणी करून खोल्या दिल्या जात होत्या. भास्कर.com तासांचे अवाजवी गणित: हॉटेलच्या नियमानुसार 24 तासांचे चेक इन आणि चेक आउट असणे बंधनकारक असताना या लॉजेस समोर 3 तासांसाठी 500 ते 700 रुपये आकारून जोडप्यांना प्रवेश दिला जात होता. भास्कर.com अनैतिक व्यवसायाला खतपाणी: ओळखपत्र आणि वयाची खात्री न करता खोल्या भाड्याने देऊन या परिसरात अनैतिक कपल हब तयार झाल्याचे तपासात समोर आले. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.